सॅलरी आली, पण लगेच गेली. तर नमस्कार मित्रांनो, आज स्वागत आहे तुमचं टेक विनोद मराठी या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा कमी पगारातही सेव्हिंग होऊ शकते. मॅन्डेटरी नाही आहे की तुमचा मंथली पेमेंट हे खूप जास्त असायला हवं, जास्त असेल तरच सेव्हिंग होईल. ही कन्सेप्ट अतिशय चुकीची आहे मित्रांनो आणि ही कन्सेप्ट ज्याच्या मनात आहे, तो कधीही सेव्हिंग करू शकत नाही. तर सेव्हिंगच्या ज्या काही टिप्स आहे, त्या मी आज तुम्हाला शिकवणार आहे. तर पैसे वाचवायचे तर हे करून बघा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणि मी विनोद आणि तुम्ही पाहता टेक विनोद मराठी. आज मी तुम्हाला सांगणार आहे 10 स्मार्ट सेव्हिंग ट्रिक्स ज्या तुम्ही आजपासून सुरू केल्यात तर महिन्याला नक्कीच चांगले पैसे वाचतील. आज हे सर्व काही आपण खूप सोप्या भाषेत आणि खूप सरळ कॅल्क्युलेशन आहे, थोडं गणितही आहे. परंतु महिन्याला तुम्ही कसे 3, 5, 10,000 कमवू शकता, कसे सेव्हिंग करू शकता, हे तुम्ही नक्कीच या व्हिडिओमधून शिकणार आहात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईबर केलेलं नसेल, तर सबस्क्राईब करा. तर पहिली ट्रिक्स आहे सेव्हिंग ट्रिक 1 24 हॉवर रूल. बघा मित्रांनो, आपण रोजच्या जीवनात वावरतो आणि रोज चो रोज दिवसाचे 24 तास आपल्याकडे असतात. तर त्या 24 तासात आपल्याला बहुतांशी पैसा जो आपल्याकडे आहे, तो खर्च करावासा वाटतो. तो कुठेतरी स्पेंड करावासा वाटतो. तर 24 तास आपल्याला काय सांगतात? तर ही ट्रिक काय आहे? काहीही वस्तू आवडली तर लगेच घेऊ नका असं सांगतंय. काहीही वस्तू आवडू द्या तुम्हाला, ती लगेच कधीच घ्यायची नाही. तिच्यावर 24 तास कमीत कमी विचार करायचा. कितीही मोठी गोष्ट असो किंवा कितीही छोटी गोष्ट असो. तर ती गोष्ट तुम्ही जर Flipkart, OLX कोणत्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर बघितली, तर ती सर्वात प्रथम कार्टमध्ये टाका. लगेच घेण्याची घाई करू नका आणि 24 तास थांबा. या 24 तासात तुम्हाला का 24 तास थांबायचं? तर या 24 तासात तुम्हाला महत्त्व कळेल, की आपल्याला ही गोष्ट खरंच अनिवार्य आहे का? खरंच घेणं योग्य आहे का? आपल्याला त्याची गरज आहे का? आणि त्यानंतर तुम्ही ती गोष्ट घेऊ शकता. इम्पल्स खर्च 70% ते 80% कमी होतो जर ट्रिक 1 आपण यूज केली तर. दुसरी ट्रिक आहे सेव्हिंग ट्रिक 50-30-20 फॉर्म्युला. बघा मित्रांनो 50-30-20 फॉर्म्युला भरपूर असे व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटतील जे की 50-30-20 फॉर्म्युला वापरलेले आहे. 50-30-20 फॉर्म्युला हा व्यवहारातील खूप मोठा फॉर्म्युला आहे. तुमचा इन्कम 3 कॅटेगरीजमध्ये डिव्हाईड करा. पहिलं आहे नीड 50% तुम्हाला ज्याची गरज आहे तिथं 50% पैसा तुम्ही स्पेंड करू शकता. वॉन्ट्स म्हणजेच तुम्हाला जे हवं आहे, गरज आणि हवं हे 2 वेगवेगळे टाइप आहेत. तर नीड्स जिथं आहे 50%, वॉन्ट्स जिथं आहे 30% आणि सेव्हिंग तुम्ही 20% करू शकता. बजेट ऑटोमॅटिकली तुमचं बॅलन्स व्हायला सुरुवात होईल. बघा मित्रांनो, खूप व्हिडिओ इम्पोर्टंट आहे आणि असाच व्हिडिओ माझ्या चॅनलवर येत असतात तर टेक विनोद मराठीला तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकॉनही दाबून ठेवा. सेव्हिंग ट्रिक 3 यू-पी-आय डेली लिमिट. यू-पी-आय डेली लिमिट काय आहे? बघा मित्रांनो, Google Pay, PhonePeमध्ये स्पेंड लिमिट ठेवा. तुम्ही सर्वात प्रथम भारतात काय झालेलं आहे, Google Pay, PhonePe हे एवढं वाढलेलं आहे, की कॅशलेस व्यवहाराच्या नादी लागून लोकं Google Pay आणि PhonePeमधून इतकं काही पैसा वेस्ट करतात, की त्यांनाही कळत नाही, की आपला बॅलन्स कधी लो होतोय. सर्वात प्रथम दुसरी स्टेप आहे लिमिट दिसली, की आपोआप हात थांबतो. तुमचं लिमिट दिसलं, की आपोआप हात थांबतो. जसा तुमच्या खिशातला पैसा कमी होतो, जसा की तुम्ही हातोहात व्यवहार करता आणि तो व्यवहार करताना तुम्हाला कळतंय, की ₹700 चालले, ₹800 चालले, ₹1000 चालले. जसा पैसा कमी होतो, तशी तुमची नीड कमी होते, तसा तुमचा खर्चही कमी होतो. सेव्हिंग ट्रिक 4 आहे ग्रोसरी लिस्ट, पैसे बचत. त्यामध्ये लिस्टशिवाय शॉपिंग 20% खर्च एक्स्ट्रा खर्च आहे आणि लिस्ट असेल तर तुम्ही फक्त गरजेचीच वस्तू घ्याल. हेही खूप महत्त्वाचं आहे. सेव्हिंग ट्रिक नंबर 5 कॅश एन्व्हलप ट्रिक. थोडक्यात सांगायचं तर ट्रॅव्हल, फूड आणि रिचार्जेस हा पैसा इथे वाचू शकतो. प्रत्येक कॅटेगरीला थोडा वेगळा एन्व्हलप द्या. कॅश कमी दिसला की मन ऑटोमॅटिकली कंट्रोल होतं. सेव्हिंग ट्रिक 6 अनयुज्ड सबस्क्रिप्शन काढा. बघा मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलला रिचार्ज लागतो. प्रत्येकजण
Instagram चालवतो, Facebook चालवतो, WhatsApp चालवतो, YouTubeही चालवतो. त्या YouTube चालवण्यामध्ये खूप असा काही आहे, ज्यामध्ये ॲड्स रन होतात आणि त्या ॲडमध्ये चुकूनही तुमच्याकडून सबस्क्रिप्शन टाकलं गेलं, तर महिन्याला तुमचे 700, 800, 900, ₹1000 डिडक्ट होतात. तर हे सबस्क्रिप्शन तुम्ही आजच काढून टाका. तुमचा Google Pay, PhonePe चेक करा. त्यामध्ये ऑटो डेबिटसारखा प्रकार असतो. त्या ऑटो डेबिटमध्ये तुमचं पैसा यूज्ड होत असतो. तर मंथली ओ-टी-टी ॲप्स आणि जिमचा पैसा आणि यामध्ये 200 ते 600 फुकट जातात. 200 ते 600 हे खूप कमी बजेट सांगितलंय मी. ॲक्चुअली तुम्ही कुकू एफ-एम रेडिओ ॲप्स वगैरे ज्या ॲड्स रन होतात, त्या ॲड्सच तुमचा 1000 ते ₹1,500 खाऊन घेतात. हे चेक करा, आजच कॅन्सल करा आणि आजपासूनच पैसे वाचवायला सुरुवात करा. फोनपेवरती ऑटो डेबिट हा खूप घाण प्रकार आलेला आहे. सेव्हिंग ट्रिक 7 झिरो स्पेंड डेज. बघा मित्रांनो, रोज तुम्ही खर्च करणार, रोज तुम्ही खर्च करतही असणार आणि करावाही लागतो. परंतु महिन्यातले काही दिवस असे फिक्स करा, जे की आपण एकही रुपया खर्च न केलाय आणि दिवस घालवलाय. असे हळू दिवस मोजायला सुरुवात करा आणि दिवस स्पेंड करायला सुरुवात करा. महिन्यात किमान 4 दिवस नो स्पेंडिंग म्हणजे महिन्यातले 4 दिवस असे घालवा, की ज्यामध्ये तुम्ही एकही रुपया घालवलेला नाहीये. खूप सिंपल आहे, पण तुमचा ॲव्हरेज खर्च नक्कीच कमी करतोय. सेव्हिंग ट्रिक 8 प्री ओन आयटम ट्राय करा. प्री ओन आयटम म्हणजेच काय? जसे की बुक्स, सायकल, गॅजेट, फर्निचर ही गोष्ट प्री ओन आयटम्स यामध्ये ट्राय करा. 60% पर्यंत बचत होते आणि गुणवत्ता तशीच राहते. ट्रिक नंबर 9 इलेक्ट्रिसिटी सेव्हिंग रूटीन. बघा मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या घरात फ्रिज आहे, कूलर आहे, वॉशिंग मशीन आहे, संपूर्ण गोष्टी आहेत, टीव्ही आहे, फॅन आहे. परंतु याचं बिल तर तुम्हाला येणारच आहे, नो डाउट. परंतु हे बिल तुम्ही कमी करू शकता. कसं? तर डेली 3 गोष्टी तुम्ही बंद करा. फॅन नको असेल तर तेव्हा बंद करा. चार्जर किंवा प्लग्स आणि एक्स्ट्रा लाईट्स कधीही बंद करा. बिल ऑटोमॅटिकली 10 ते 15% खाली येतो. आणि शेवटची ट्रिक आहे मित्रांनो, ऑटो सेव्ह सेटअप. ऑटो सेव्ह सेटअप सॅलरी आली की 20% ऑटो ट्रान्सफर दुसऱ्या सेव्हिंग अकाउंटमध्ये टाकून द्या. बघा मित्रांनो, आजही तुमच्याकडे एकच जर सॅलरी अकाउंट असेल, तर दुसरंही सॅलरी अकाउंट तयार करा आणि तुमची सॅलरी झाल्या-झाल्या 20% सॅलरीचा हिस्सा तुम्ही दुसऱ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करून ठेवा, जेणेकरून तुमच्या इमर्जन्सी कंडिशनला हाच पैसा उपयोगी पडेल. सेव्हिंग दिसणारच नाही, तर खर्च होणारच नाही. जर तुमच्या रेग्युलर खात्यामध्ये जर तुमचा पैसा असेल आणि तिथं जर तुमचं सेव्हिंग दिसत नसेल, तर तुमचा पैसा हाही खर्च होणार नाही, हे नक्कीच तुम्हाला जाणवेल. तर मित्रांनो, यापैकी तुम्हाला कोणती ट्रिक तुम्ही सर्वात आधी ट्राय करणार आहे, ते कमेंटमध्ये सांगा मला आणि अशाच रिअल प्रॅक्टिकल माहितीकरता टेक विनोद मराठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुढच्या व्हिडिओत भेटू. तोपर्यंत स्मार्ट राहा, सेव्हिंग करा आणि अशाच वेगवेगळ्या टिप्स माझ्याकडून शिकण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण टेक विनोद मराठी या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन. यापैकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जावा. पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टाईपमध्ये पाहिजे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. नक्की तुमच्या कमेंटची आम्ही काळजी घेऊ. तर धन्यवाद मित्रांनो. पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो की यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून द्या. थँक यू.